पुढारी स्पेशल महाराष्ट्र आणि कर्नाटकात पुन्हा एकदा नवा वाद पेटण्याची शक्यता आहे, तर सांगली कोल्हापूरवर नवं संकट घोंगावत आहे। गेल्या काही वर्षात पावसाळ्यात सांगली आणि कोल्हापूरला येणारा पूर हा संपूर्ण राज्याच्या चिंतेचा विषय ठरतोय। कर्नाटकात अलमट्टी धरण हे या महापुराला कारणीभूत असल्याचं सांगण्यात येतंय। आता याच अलमट्टी धरणाची उंची ही 5 मीटरनं वाढवण्याचा निर्णय हा कर्नाटकच्या हिवाळी अधिवेशनात झालाय। असं घडलं तर याचा सर्वाधिक मोठा धोका असेल तो आपल्या सांगली आणि कोल्हापूरला। या निर्णयाला महाराष्ट्रातून विरोध होऊ लागलाय। पाहूया याबाबतचा हा पुढारीचा स्पेशल रिपोर्ट। सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा, वारणा आणि पंचगंगा या नद्यांना येणाऱ्या महापुरानं गेल्या काही वर्षात हजारो कुटुंब उद्ध्वस्त झाली। 2005 मध्ये अलमट्टी धरण पूर्ण झाल्यानंतर त्याच वर्षी कृष्णा आणि पंचगंगा या दोनही नद्यांना मोठ्या प्रमाणात महापूर आला। पहिल्यांदाच आलेल्या या महापुरानं प्रचंड हानी झाली होती। त्यानंतर सन 2019, 2021 या वर्षातही महापुराचा मोठा दणका सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्याला सहन करावा लागला। हा महापूर नेमका येतो तरी कशामुळे याबाबत अनेक चौकशाही झाल्या। अलमट्टीमुळे सांगली कोल्हापुरात महापुराबाबत अनेक समित्यांकडून चौकशा लाखो रुपये खर्च झाले। 2 वर्षापूर्वी IIT रुड़की विद्यापीठातील तज्ज्ञांची समिती यासाठी स्थापन करण्यात आली। समितीने सांगलीपासून अलमट्टी पर्यंतच्या कृष्णा नदी पात्राची पाहणी केली। सन 2005, 2019, 2021 सालच्या महापुरांची तांत्रिक माहिती देण्यात आली। समितीचा प्राथमिक निष्कर्ष जुलै 2023 मध्ये सरकारला सादर करण्यात आला। कर्नाटकातील अलमट्टीसह काही धरणं, बंधारे, पूल यासाठी कारणीभूत असल्याचं प्राथमिक निष्कर्ष प्राप्त झालं। अंतिम अहवाल डिसेंबर 2023 मध्ये समिती देणार होती, मात्र अद्यापही हा अहवाल सादर झाला नाहीये। हा अंतिम अहवाल आला नसला तरी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील महापुराला अलमट्टीच जबाबदार असल्याचा दावा करण्यात येतोय। पाटबंधारे खात्यातून निवृत्त झालेले अधिकारीही याला दुजोरा देत आहेत। कर्नाटक शासनाने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा जो घाट गाठलाय तो अत्यंत महाराष्ट्रासाठी धोक्याचा आहे। कारण आतापर्यंत 2005 सालानंतर जे महापूर आले ते महापूर केवळ अलमट्टीच्या उंची वाढवण्यामुळे आणि अनियमित साठा केवळ केंद्र सरकारच्या गाईडलाईन्सनं पाळल्यामुळे महापूर आलेलं हे सिद्ध झालेलं आहे। महाराष्ट्र शासनाला सध्या एक अशी विनंती करतोय की हा एक जर अलमट्टीनं आणखी उंची वाढवली आणि कुठलेही नियम जर नाही पाळले तर मग सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला प्रचंड धोका होणार आहे। यासाठी राज्य शासनानं आतापासूनच त्यांच्या उंची वाढवण्यासाठी मनाई करावी। अलमट्टीमुळे महाराष्ट्राला फटका बसत असल्याचं स्पष्ट झाल्यानंतरही कर्नाटक सरकारनं अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा घाट घातलाय। बेळगावमध्ये कर्नाटकाच्या हिवाळी अधिवेशनात अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाची घोषणा कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी केली आहे। अलमट्टीची उंची वाढणार, अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याबाबत कर्नाटक सरकारच्या हालचाली सध्या सुरू झाल्यात। सध्या धरणाची उंची 519.7 मीटर, साठवण क्षमता 517.7 मीटर आहे। अलमट्टी धरणाची उंची 5 मीटरनं वाढवण्याचा घाट घालण्यात येतोय। उंची वाढवल्यानंतर अलमट्टी धरणाची क्षमता 524.7 मीटर असेल। यामुळे अलमट्टी धरणाच्या उंचीवरून महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यात पुन्हा नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। अलमट्टीची उंची वाढवल्यास त्याचा सांगली कोल्हापूर जिल्ह्याला मोठा फटकाही बसणार आहे। अलमट्टी धरणाची उंची वाढली तर काय होणार? पावसाळ्यात सांगली कोल्हापूरला महापुराचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो। दोनही शहरे महापुरात पूर्ण पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। सांगलीतील वाळवा, पलूस आणि मिरजलाही फटका बसणार आहे। अलमट्टीच्या पाण्याचा फुगवटा सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ पर्यंत येऊन पोहोचेल। कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा काठावरच्या शिरोळ तालुक्यालाही याचा फटका बसेल। कोल्हापूरच्या राजापूर बंधारापर्यंत अलमट्टीच्या पाण्याचा फुगवटा तयार होईल। उंची वाढवल्यानंतरचा महापूर नियंत्रित करणं अवघड होणार आहे। इंटरिम अहवाल त्यांनी दिलेला होता, पण अंतरिम अहवाल त्यांनी दिलेला नाही। तो अंतरिम अहवाल घेतला पाहिजे। तर येणकेन प्रकारे आहे या बॅकवॉटरचा अभ्यास करण्यासाठी आता आपल्याकडे एकच सोल्युशन आहे की सॅटेलाईट उपलब्ध करून एरियल सर्वे करून बाबा ही महाराष्ट्रात कशी परिस्थिती येते हे महाराष्ट्रानं सिद्ध करून अलमट्टी प्रशासनावर प्रेशर आणून त्यांनी जी उंची वाढवण्याचं गाठलेलं आहे ते थांबवलं पाहिजे, नाहीतर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याचं प्रचंड नुकसान होणार आहे। त्यामुळे अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास आता स्तरातून विरोधही वाढताना दिसतोय। सांगलीतील सामाजिक कार्यकर्ते सतीश साखळकर आणि कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे सर्जेराव पाटील यांनीही अलमट्टीच्या उंची वाढवण्याला विरोध केला। प्रसंगी जन आंदोलन उभारण्याचा इशाराही देण्यात आलाय। आता या बेळगावच्या अधिवेशनामध्ये कर्नाटक सरकारने आता त्यांच्या उपमुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला की आम्ही कोणत्याही परिस्थितीत अलमट्टीची उंची ही वाढवणार
वाढवणार म्हणजे ती 5 मीटरनं वाढवणार आहेत. आज 517-60ला ही परिस्थिती सांगलीची असेल, सांगली निम्म पाण्याखाली जात असेल, तर मला वाटतं ही पुराची मोठी म्हणजे धोक्याची घंटा आहे सांगलीकरांसाठी. सांगलीला चांगले न्याय देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आणि पाटबंधारे अधिकाऱ्यांनी निर्णय घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयात जाणे हा एकमेव पर्याय आहे. इथलं पाणी 10 दिवस पुराचं ओसरत नाही, त्यामुळे पूर्ण शेती आणि शहरं पाण्याखाली असतात. आणि आता परत ती लेवल जर 524 मीटरवर वाढवण्याचा हट्टवादी भूमिका कर्नाटक सरकार घेत असेल आणि महाराष्ट्र सरकार जर ह्या बाबतीत उदासीन असेल तर त्याचा आम्ही सांगलीकर नागरिक म्हणून निषेध व्यक्त करतो. सांगली आणि कोल्हापूर शहर संपवण्याचा घाट कर्नाटकच्या हट्टवादी भूमिकेमुळे होणार आहे. आणि ह्याला विरोध करण्यासाठी आमचे लोकप्रतिनिधी, खासदार असतील, आमदार असतील किंवा सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी असतील यांनी याबाबत तात्काळ भूमिका जाहीर करावी. अलमट्टी धरणाच्या उंचीचा मुद्दा राजकीय दृष्ट्याही तपासण्यास सुरुवात झाली आहे. कोल्हापुरातील आमदार चंद्रदीप नरके यांनी नागपूरमध्ये सुरू असणाऱ्या हिवाळी अधिवेशनात या विरोधात आवाजही उठवलाय. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास राज्य सरकारनं याला विरोध करावा अशी मागणी अधिवेशनातून करण्यात आली. फेरप्रस्ताव आपण तपासणीसाठी मागितलेला आहे. तो फेरप्रस्ताव अजून रुडकी समितीचा यायचा आहे. त्याच्या आधीच या ठिकाणी कर्नाटक सरकारने काम चालू केलेलं आहे. भयानक परिस्थिती कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यावर येणार आहे. महापुरात कोल्हापूर आणि सांगली जिल्हा पूर्ण वाहून जाईल अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे निश्चितपणे मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी तातडीनं कारवाई करावी आणि केंद्र सरकार वाटाघाटी करून हे काम जमीन पुन्हा हस्तांतरणाचं काम जे चालू केले त्याला स्थगिती द्यावी ही मी आपल्याला या ठिकाणी सदनाला विनंती. 2024 साली महापूर सांगलीकरांच्या दारापर्यंत आला. अलमट्टी धरणाच्या अधिकाऱ्यांसोबत योग्य समन्वय केल्यामुळे 2024चा महापूर टळला. अलमट्टी धरणाची उंची वाढली तर हा विषय चांगलाच वादाचा होणार आहे. कर्नाटक सरकारनं अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा घाट घातलेला आहे. ही उंची वाढवल्यास सांगली आणि कोल्हापूरला महापुराचा तडाखा बसू शकतो असा एक मतप्रवाह आहे आणि हा विषय सध्या वादग्रस्त झालेला आहे. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या कर्नाटकाच्या निर्णयानं महाराष्ट्राचं टेन्शन वाढणार हे मात्र नक्की आहे. धरणाची उंची वाढवण्याविरोधात सुप्रीम कोर्टात राज्य सरकारनं याचिका दाखल करणं गरजेचं आहे. सरकार याचिका दाखल करणार नसेल तर कृष्णा महापूर नियंत्रण समितीतर्फे याचिका दाखल करण्यात येईल. सांगली आणि कोल्हापूरसाठी अत्यंत चिंतेच्या असलेल्या या विषयावरून येत्या काळात नवा वाद आणि जनआंदोलन उभा राहण्याची शक्यता आहे. स्वप्नील पाटील, पुढारी न्यूज, सांगली.